धाराशिव जिल्ह्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो 11,059 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। तेरणा परिसरातील नदीकाठच्या आणि धरण परिसरातील गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा। धाराशिव जिल्ह्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाच्या सगळ्याच दरवाजातून 11,059 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्याने तेरणा परिसरातील नदीकाठच्या आणि इतर परिसरातील धरण परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तो आज देखील बरसत असल्याने या पाणीपातळीत आणखीन वाढ होणार आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे। दहीपळते परतापूरचा पूर आहे आणि या ठिकाणी अर्ध्या गावाचा आमच्या या ठिकाणी क्षेत्र आहे। आज हा टाइम सध्या धार काढायला जाण्यासाठी दूध व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीचा शेतकऱ्याचा आहे। तर अशी ही परिस्थिती आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासून अशी उद्भवत आहे, त्याकडे प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही। आम्ही 4-5 दिवसापूर्वी एक असं परिपत्रक वाचलं जो माननीय आमदार कैलासदादा पाटील यांनी या नदीवरचा पूल हा मंजूर केलेला असून त्याचं काम त्वरित करण्यात यावं अशी त्यांनी सूचना दिलेली आहे। तरी शासकीय किंवा आम्ही शेतकरी वर्ग या रोडनी जाणार हा आमचा सततचा संघर्ष आहे। हा गेल्या अनेक कित्येक वर्षापासून तो चालू आहे। त्याला कुठेतरी शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी आम्ही अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहोत। तरी कैलासदादांनी हा जो पुलाचं मंजुरी दिली आहे याचं काम त्वरित करण्यात यावं आणि जर पूल समजा काही कारणास्तव रखडला किंवा काही झालं तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र इथून पुढचे सर्व शेतकरी दहीपळवासीय अतिशय तीव्र आंदोलन करू आणि शासनाचा निषेध करू। त्याबद्दल मी सर्व शासनाला विनंती करतो की ह्याला लागणारा जो वित्त पुरवठा आहे तो लवकरात लवकर करून इथून पुढच्या लोकांचं दहीपळवासी निम्म्या दहीपळवासियांचं ही जी चालणारा हाल आहेत हे हाल वाचवावं। आज आमच्या गावामध्ये रानामध्ये आज पोळ्याचा दिवस आहे, खंदमळणी आहे। खंदमळणीसाठी जाणारे शेतकरी आज नदीच्या अलीकडे अडकले आहेत, काही खंदमळणीला गेलेले नदीच्या पलीकडे आलेले आहेत। सर्वांनी विनंती आहे